आज आपण आहोत विधान भवन परिसरात आणि एकूणच पाहायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय मुद्दे हे चर्चेत आलेले आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतात। एक जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक हे पास केलं गेलं आणि त्या धर्मस्वातंत्र्य विधेयकाला विरोधकांनी त्या विधेयकाचा निषेध केलाय आणि एकूणच पाहायला गेलं तर सत्ताधाऱ्यांनी याला पाठिंबा दिलाय। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इराण इस्रायल युद्धामुळे कुठेतरी महाराष्ट्राला त्याची झळ पाहायला मिळते। एकीकडे गॅस तुटवडा सिलेंडर हे याचे पर्याय नसताना महागाई ही देखील वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। त्या संदर्भात देखील सभागृहात मध्ये याबद्दल चर्चा झाली आहे। तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूबाबत अजूनही सभागृहामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही आणि याच कारणामुळे आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते। तर एकूणच या सगळ्याच्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे महाराष्ट्राला कुठेतरी ऊर्जा संकट हे पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आपल्याला पाहायला मिळाली। गॅस सिलेंडरचा तुटवडा असो किंवा नागरिकांना गॅस हे मिळत नव्हते, त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये असंतोष होता। तर याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने आज सभागृहामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आणि त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे छगन भुजबळ यांनी मांडला तो मुद्दा आहे तो पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झालेली नाहीये असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय की पेट्रोल डिझेलचे दर हे स्थिर आहेत, त्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाहीये। त्यामुळे या निर्णयामुळे कुठेतरी सामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सरकारने खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार अशी मोठी घोषणा केली आहे। कारण की हे जे युद्ध सुरू आहे, इराण इस्रायल युद्ध सुरू आहे, त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक अफवा पसरवल्या जातात। गॅस टंचाईची अफवा असू दे किंवा महागाईची अफवा असू दे, या सगळ्यावर ज्या कोणी खोट्या अफवा पसरवतील यावर सरकारकडून कठोर कारवाई केली जाईल आणि त्याला शिक्षा होईल अशी महत्त्वाची घोषणा केली आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोळसा आणि रॉकेलचा वापर केला जाईल। इफ जर गॅस तुटवड्याचा प्रश्न निर्माण होतोय तर कोळसा आणि रॉकेलचा वापर केला जाईल अशी महत्त्वाची घोषणा आज छगन भुजबळ यांनी सभागृहात केली आहे। दुसरा हा मुद्दा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल सभागृहामध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयक हे पास केलं आणि हे धर्मस्वातंत्र्य विधेयकामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊयात। फसवणूक, लव जिहाद किंवा बळजबरीने जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्यावर कठोर शिक्षा केली जाईल असं फडणवीसांनी या विधेयकामध्ये नमूद केलंय आणि ऑलमोस्ट हे विधेयक आता पास झालेलं असून ते सुरळीत आपल्या वापरात येऊ शकतं। त्यानंतर त्या संदर्भात या विधेयकाला हे महाराष्ट्रामध्ये धर्मांतर किंवा लव जिहाद, फसवणूक, बळजबरीने धर्मांतर करणं हे सगळे प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणात गाजत होती आणि यावर कुठेतरी आळा बसावा यासाठी हा सरकारने खूप मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। या विधेयकाला शिवसेना उभाठा गटाने पाठिंबा दर्शवला आहे। तर एकूणच विरोधकांनी या विधेयकाला विधेयक नसावं अशी मागणी केली आहे, कारण कोणालाही धर्म स्वातंत्र्य आहे, कोणीही धर्मांतर करू शकतं अशी विरोधकांची मागणी आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आमदार अमोल मिटकरी आणि आमदार रोहित पवार यांनी केली होती। पण आता अधिवेशनाचे काही शेवटचे दिवस राहिलेत आणि या अधिवेशनात देखील अजित पवार यांच्या अपघाताबाबत कुठलीही चर्चा झालेली नाहीये, त्यामुळे आज अमोल मिटकरी किंवा रोहित पवार यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली। तर पुढील काळात रोहित पवार देखील सर्व महत्त्वाच्या गोष्टींवर खुलासे करणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। तसेच जय पवारांबाबतही त्यांनी वक्तव्य केलं। जय पवार देखील या प्रकरणाचा सखोल तपास करत असून ते पुढील काळात पत्रकार परिषदा घेऊन मोठा खुलासा करणार असं रोहित पवारांनी म्हटलंय। तर एकूणच या सगळ्या परिस्थितीवर रोहित पवार परत सत्ताधारी पक्षातले अमोल मिटकरी हे लक्ष ठेवून असून पुढील काळात देखील याबाबत काही मोठी अपडेट येते की नाही याबाबत ते खुलासा करणार आहेत। तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। तर कॅमेरा पर्सन आसिम यांच्यासह मी जान्हवी जाधव, मुंबई।